नमस्कार. आता सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते. वाणी चिंचाळे गावातील शेतकऱ्यांच्या गायी दगावल्या. पशु वैद्यकीय विभागाचे मात्र दुर्लक्ष. शेतकरी वर्गातून नाराजीची सुरुवात. पहा सविस्तर. भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतीबरोबर शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी पशुपालन व्यवसाय करीत असतात. सांगोला तालुका हा नेहमी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता, परंतु आता टेंभू व म्हैसाळ सारख्या योजनांमुळे सध्या तालुक्यातील काही भागामध्ये पाणी येत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतीबरोबर दुग्ध व्यवसायासाठी व शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाचे प्रमाण वाढत आहे. यासाठी शासनाकडून पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या सेवा दिल्या जातात त्या योग्य वेळी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागतात. पशुसंवर्धनाविषयी मार्गदर्शन शिबिरेही राबवली जात नाहीत, असे शेतकरी वर्गातून नाराजीचे स्वर येताना दिसून येत आहे. त्याचाच भाग म्हणून सांगोला तालुक्यातील वाणी चिंचाळे या गावामध्ये दर वर्षी 5 ते 7 पशु अचानक दगावले जातात आणि आत्ताही गेल्या आठवड्यात गुन्हे शेतकऱ्यांची गायी दगावली असताना पशुसंवर्धन विभागाकडून कोणतेही मार्गदर्शन लाभले नाही. याचाच परिणाम म्हणून याच गावातील संजय जुजारे यांच्या जर्सी गायी दगावल्या. अन्य गायीवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून पशुसंवर्धन विषयी नाराजगीचे स्वर निघत असतात. अशी परिस्थिती पाहता गावातील खाजगी वेटरनरी डॉक्टरांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन सर्व गायींवर उपचार सुरू केले. डॉक्टर भागवत सोपे, डॉक्टर बिरुदेव यमगर, डॉक्टर नितीन स्वामी, डॉक्टर पांडुरंग घुणे, डॉक्टर लालखान शेख, डॉक्टर सागर निळे, डॉक्टर भोसले पशुमित्रांनी सर्वांनी अतिशय तातडीने सर्वांनी तात्काळ औषधोपचार करून गायींना जीवनदान दिलं. परंतु पशुवैद्यकीय विभागाकडून कोणतीही लस व मार्गदर्शन शिबिरे राबवली गेली नसल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होतीये. तरीही पशुसंवर्धन विभागाने तातडीने लक्ष घालून कशामुळे गायी दगावतात यावर उपाय सुचवा, अशी शेतकरी वर्गातून मागणी समोर येते. अन्यथा सर्व शेतकरी मिळून पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर आंदोलन करण्यात येईल, असा चर्चेचा विषय आता समोर येतोय. धन्यवाद. प्रतिनिधी शशिकांत कोळी, CBS न्यूज मराठी, सांगोला.